फक्त 2 बॉल्स आणि सामना थेट न्यूझीलंडच्या हातात. ओव्हर होती झकरी फोक्सची. हर्षित राणाने त्याच्या ओव्हरच्या दुसऱ्याच बॉलला 6 मारला होता आणि नंतर सुद्धा तो असाच 6 मारायला गेला, पण थेट बॉल गेला हेनरी निकोलसच्या हातात. त्यामुळे भारतावर आणखीनच प्रेशर वाढलं, कारण त्यानंतर म्हणावी तशी बॅटिंगच शिल्लक राहिली नव्हती. अनेकांना वाटत होतं विराट कोहलीची साथ सिराज तरी थोडीफार देईल, पण फोक्सने लगेचच दुसऱ्या बॉलला सिराजचीही विकेट घेतली आणि सामना तिथेच भारताच्या हातातून निसटला आणि त्याच 2 बॉलने मॅच भारताच्या हातातून गेली. पण ही फक्त मॅच नव्हती, तर इतिहासात पहिल्यांदाच न्यूझीलंडचा संघ भारतात वन डे मालिका जिंकत होता. चला तर मग पाहूयात या व्हिडिओ मधून कोणी काय काय कामगिरी केली आणि हा सामनाच नाही तर ही सिरीज कुणामुळे गेली. इंडिया वर्सेस न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या सामन्याची वन डे मालिका नुकतीच पार पडली. त्यातच कालचा तिसरा सामना इंदोर मधील होळकर स्टेडियम येथे झाला. याआधी त्यांच्यात 2 सामने झाले आणि त्यातला पहिला सामना भारताने जिंकला होता, पण दुसऱ्या सामन्यात डॅरेल मिचेलच्या सेंचुरीमुळे न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. आता 2 टीम्सला फक्त एक सामना जिंकायचा होता आणि ही सिरीज आपल्या नावावर करायची होती. पण न्यूझीलंडसाठी हा फक्त सामना नव्हता, तर हिस्ट्री क्रिएट करण्याची एक संधी होती, कारण त्यांनी भारतामध्ये आतापर्यंत वन डे सिरीज कधीच जिंकली नव्हती. त्यामुळे किवींचे एकच ध्येय होतं, सिरीज जिंकायची आणि रेकॉर्ड ब्रेक करायचा. न्यूझीलंडची फर्स्ट बॅटिंग चालू झाली, पण त्यांना सुरुवातीलाच भारताच्या बॉलर्सनी बॅकफुटवर ढकललं होतं, कारण 12 ओव्हर्स पर्यंतच त्यांच्या 3 विकेट्स पडल्या होत्या. त्यामुळे न्यूझीलंडवर दबाव आला होता. त्यामुळे त्यांना फक्त गरज होती चांगल्या पार्टनरशिपची. तीच पार्टनरशिप झाली डॅरेल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स यांची. त्यांनी भारताच्या गोलंदाजांना चांगलंच धुतलं. भारताच्या कोणत्याही गोलंदाजांना त्यांना कोणता बॉल टाकून आउट करावं हेही कळत नव्हतं. त्या दोघांनी 200 पेक्षा जास्त धावांची पार्टनरशिप केली. त्यात दोघांनीही शतकी खेळी केली आणि न्यूझीलंड संघाला 337 धावांवर पोहोचवण्यासाठी मदत केली. या फक्त धावाच नव्हत्या, तर भारतात जो त्यांचा वन डेचा नकोसा रेकॉर्ड आहे तो मोडून काढण्याच्या धावा होत्या. भारताला जर आता जिंकायचं असेल आणि सिरीज सुद्धा आपल्या नावावर करायची असेल तर भारताला तब्बल 338 रन्सचं टार्गेट होतं, जे की खूप अवघड होतं. पण भारताकडेही चांगली बॅटिंग लाईनअप होती, त्यामुळे अनेकांना वाटत होतं भारत हा सामना जिंकेल. पण सुरुवातीलाच भारताच्या टॉप ऑर्डरची खराब सुरुवात झाली. रोहित शर्मा, शुभमन गिल या दोघांचीही लवकर विकेट गेली. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष फक्त मिडल ऑर्डरकडे होतं आणि ही कामगिरी टॉप ऑर्डरने केली नाही, ती कामगिरी मिडल ऑर्डर तरी करेल अशा सगळ्यांच्या आशा होत्या. श्रेयस अय्यर आला तसाच परत गेला. नंतर केएल राहुल आला, तोही आला तसाच गेला. त्यामुळे भारतावर आणखीनच प्रेशर वाढलं, कारण भारताची फलंदाजी खूप खराब झाली होती. आता ही सिरीज आणि हा सामना न्यूझीलंड सहज जिंकेल असं वाटायला लागलं. पण या सगळ्यामध्ये एक व्यक्ती अजूनही मैदानात होता, तो म्हणजे विराट कोहली. त्यामुळे भारत अजूनही गेम मध्ये होता आणि लोकांच्या आशा सुद्धा जिवंत होत्या. त्याला फक्त हवी होती एक कोणाची तरी साथ. नितीश कुमारने विराटला चांगली साथ दिली, पण हाफ सेंचुरी करून तोही बाद झाला. त्यानंतर लगेचच जडेजा सुद्धा बाद झाला. त्यामुळे भारताकडे कोणताही स्ट्रॉंग फलंदाज आता बाकी नव्हता आणि धावाही खूप करायच्या होत्या. त्यामुळे ही मॅच सहज न्यूझीलंड जिंकेल हे तर पक्क झालं होतं. पण हर्षित राणाच्या त्या धडाकेबाज अर्धशतकाच्या खेळीने भारताच्या आशा पुन्हा जागी केल्या होत्या आणि विराटही अजून मैदानावर होताच. त्यामुळे भारताने ही मॅच थोडी तरी आपल्या बाजूने फिरवली होती. हर्षितची बॅटिंग पाहून अनेक जण थक्क झाले होते, पण त्या 2 चेंडूने भारताच्या हातातून मॅच गेली. 43व्या ओव्हरला झकरी फोक्सच्या बॉलला हर्षित आउट झाला आणि भारतावर आणखीनच दबाव वाढला, कारण भारताच्या 7 विकेट्स पडल्या होत्या. दुसऱ्याच बॉलला सिराजही बाद झाला. त्यामुळे साहजिकच आहे विराटवर खूप प्रेशर होतं. तरीही त्यानं धावा काढणं सुरूच ठेवलं, पण विकेट्स नसल्यानं त्याला स्ट्रॉंगली खेळणं भाग होतं आणि त्यातच त्याचीही विकेट गेली. जशी विराटची विकेट पडली तशा भारताच्या जिंकण्याच्या अपेक्षा सुद्धा संपल्या. पण पाहिलं गेलं तर हेनरीच्या ओव्हरला जर त्या 2 बॉल्समध्ये 2 विकेट्स गेल्या नसत्या तर चित्र काहीतरी वेगळंच असतं, कारण विराटलाही प्रेशरमध्ये खेळावं लागलं नसतं आणि मॅच सुद्धा भारताच्या हातात आली असती. शेवटी विराट कोहलीची सेंचुरी वेस्ट गेली आणि न्यूझीलंडने हा सामना 41 धावांनी जिंकला. तर हे सगळं झालं मॅच विषयी. पण या सिरीज मध्ये भारताच्या खेळाडूंनी काय कामगिरी केली आणि न्यूझीलंडने कशा प्रकारे वन डे आणि कसोटीत भारताला मात दिली हे सांगते. या सगळ्या सिरीज मध्ये एकट्या विराट कोहलीने तब्बल 240 धावा केल्या आहेत, तर केएल राहुलने एका सामन्यामध्ये सेंचुरी केली. या दोघांशिवाय कोणत्याही फलंदाजाला म्हणावी तशी बॅटिंग करता आली नाही. त्यामुळे बॅटिंग लाईनअप कुठेतरी कमी पडतेय का यावर आता प्रश्न निर्माण होत आहे.
तर भारताच्या गोलंदाजांनाही या सिरीज मध्ये चांगलंच धुतलं. त्यामुळे गोलंदाज सध्या टीकेकरांसाठी मोठा चर्चेचा विषय बनला. न्यूझीलंडने भारतात पहिल्यांदाच वन डे सिरीज जिंकली आणि हिस्ट्री क्रिएट केली, तेही न्यूझीलंडचे अनेक दिग्गज खेळाडू नसताना. वन डे तर त्यांनी आपली छाप सोडलीच आहे, पण याआधी असाच एक कारनामा टेस्ट सिरीज मध्ये सुद्धा त्यांनी केला होता. त्यांनी भारतात येऊन भारतालाच हरवलं होतं आणि ते सुद्धा रेकॉर्ड बनलं होतं. कारण याआधी कसोटी सिरीज मध्ये भारताला त्यांनी कधीच हरवलं नव्हतं, पण तोही रेकॉर्ड मोडला. या विजयाने केविनने वन डे आणि कसोटी हे दोन्ही रेकॉर्ड्स ब्रेक केले. जाता जाता आणखी एक मुद्दा सांगते. हे दोन्ही रेकॉर्ड्स ब्रेक झाल्यामुळे गौतम गंभीर याला अनेक क्रिकेट चाहते ट्रोल करत आहेत. कारण या दोन्ही सिरीज मध्ये कोच म्हणून गौतम गंभीर हेच होते आणि तो कुठेतरी कमी पडतोय का, किंवा काही खेळाडूंवरच त्याचं जास्त प्रेम आहे का, हेही अनेकांकडून विचारलं जात आहे. तुम्हाला काय वाटतंय? खेळाडूंमुळे हे दोन्ही रेकॉर्ड्स गेलेत का गौतम गंभीरच्या काही निर्णयांमुळे? हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी सबस्क्राईब करा AGC स्पोर्ट्सला.